नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं सोयाबीनची भाजी आणि जीरा राईस रेसिपी बघणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सोयाबीन घ्यायचे आहे। आता ही सोयाबीन आपल्याला उकडून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली। त्यामध्ये मी 3 ते 4 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि सोयाबीन टाकून घ्यायचे आहे। आता हे पाणी छान खळखळून उकळी आली की लगेचच ते आपल्याला गॅसच्या खाली उतरवून घ्यायचं आहे। आता उकळत्या पाण्यामध्ये हे टाकलेलं आहे, तर त्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आणि नंतर आलंचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आणि हे आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। कारण की टमाटर आणि कांदा टाकला आणि लगेचच ते फिरवलं ना तर लसूण नाहीतर आलंचे तुकडे अख्खेच राहून जातात। त्यासाठी थोडंसं फिरवून घ्यायचं। नंतर त्यामध्ये लाल टमाटर आणि कांदा टाकून घ्यायचा आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे। आणि नंतर 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान सोयाबीन असे मऊसूत शिजलेले आहे। आता मसालासुद्धा तयार झालेला आहे आणि सोयाबीनसुद्धा छान मऊसूत शिजलेले आहे। आणि आता लगेचच गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल मस्त कडकडीत तापू द्यायचं आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि तेजपत्ता टाकून घ्यायचं। आणि नंतर लगेचच आपण जो मसाला बारीक करून ठेवलेला होता, आलं लसूण आणि लाल टमाटर कांद्याचा, तो मसाला टाकून घ्यायचा। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आणि लगेच ते पाणीसुद्धा टाकायचं। आता हा मसाला छान होऊ द्यायचा आहे। आता मसाला होतोय तोपर्यंत आपल्याला दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचं आहे। आता 2 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि यामध्ये छान मऊसूद असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात आता दहीसुद्धा तयार आहे आणि इकडे मसालासुद्धा होतच आलेला आहे। आता त्यामध्ये लगेचच आपल्याला तिखट टाकून घ्यायचं। तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकतात। अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि 2 चमचे आपल्याला इथं धना पावडर टाकून घ्यायची आहे। आता ही धना पावडर आणि सर्व मसाला टाकून झाला की लगेचच त्यामध्ये कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची, छान क्रश करून घ्यायची आणि ते मसाल्यामध्ये टाकून घ्यायची। आणि आता इथं सर्व मसाला छान असा मिक्स करायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे। छान मसाला मंद आचेवरती होऊ द्यायचा, म्हणजे छान रंगसुद्धा येतो आणि मसाल्याला तेलसुद्धा छान येतं। आता मसाला होतोय तोपर्यंत आपल्याला इथं सोयाबीनमध्ये जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचं। आता इथं सोयाबीन थोडे कोमटच आहे, तुम्ही थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर हाताने अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनमध्ये जे पाणी असतं ते पाणी काढून घ्यायचं। आता सोयाबीनचं पूर्ण पाणी काढून झालेलं आहे आणि सोयाबीनसुद्धा तयार आहे। आता इथं साईडला मसालासुद्धा छान आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही तेलही बघा आणि रंगही बघा छान मसाल्याला आलेला आहे। आता यामध्ये जे दही आपण बारीक करून ठेवलेलं होतं ते पूर्ण टाकून द्यायचं आणि आता हा मसाला आणि दही आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे ते 5 ते 6 मिनिटासाठी होऊ द्यायचं। आणि थोड्या टायमाने तुम्ही बघू शकतात तेल आणि रंग दही टाकल्याने सुद्धा खूप मस्त आलेला आहे। आता इथं पूर्ण मसाला तयार झालेला आहे। आता लगेचच त्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे। आता सोयाबीन टाकून झाले की छान असं मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। एक लक्षात असं द्यायचं की आपण जेव्हा सोयाबीन बॉईल केले ना तेव्हासुद्धा मीठ टाकलेलं होतं, तर थोडं मीठ कमीच टाकायचं। इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तर या मसाल्यामध्ये सुद्धा सोयाबीन आपल्याला 5 मिनिटं होऊ द्यायचे। आणि नंतर साईडला मी इथं कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं, तर ते पाणी टाकायचं। थंड पाणी अजिबात टाकू नका, गरम केलेलंच पाणी टाका, म्हणजे छान भाजीला टेस्ट येते। आणि आता छान भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाणी तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकतात। आता भाजीला छान खडखडून उकळी येऊ द्यायची आणि नंतर लगेचच त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी ठेवायचं आणि आता बघा छान सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। आता भाजी मिक्स करायची आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता कोथिंबीर टाकून झाला की भाजी आपल्याला अजून मिक्स करायची आणि 2 मिनिटासाठी ही भाजी गॅसवरतीच राहू द्यायची आणि मंद आचेवरती होऊ द्यायची आहे। आता भाजी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला मी भात करून घेणार आहे, तर इथं मी जीरा राईस करणार आहे। त्यासाठी मी बासमती तांदूळ 5 मिनिटाच्या अगोदरच 2 पाण्याने धुवून भिजत ठेवलेला होता। आता कुकरमध्ये मी हा भात करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तर इथं मी 2 वाटी पाणी घेणार आहे। त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा, लवंग टाकायचे, दालचिनीचे तुकडे टाकायचे, थोडासा कोथिंबीर टाकायचा, थोडंसं जिरं टाकायचं, जिरं थोडंसं जास्तच टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ टाकून झालं की यामध्ये लिंबाचा रस टाकायचा। लिंबाचा रस टाकला ना की छान आपले तांदूळ सुटसुटीत होतात आणि इथं
थोडीशी मी साखर टाकणार आहे. अगदी चिमूटभर साखर टाकायची आणि तूप टाकून घ्यायचं आहे. आता तूप टाकल्याने सुद्धा आपला छान राईस आहे ना, भात मऊसूद होतो. व्यवस्थित हे पाणी मिक्स करायचं आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ टाकून घ्यायचे. आता इथं हे तांदूळ आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे. आता हे तांदूळ मी 5 ते 6 मिनिटं अगोदरच धुवून ठेवलेले होते, म्हणजे छान भिजलेले आहे. तर त्यासाठी मी 2च शिट्ट्या करून घेणार आहे. तर बघा, छान झाकण लावून घ्यायचं आणि 2 शिट्टी होऊ द्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात छान असा सुटसुटीत जीरा राईस तयार झालेला आहे. बघा, छान मऊसूद हा भात शिजलेला आहे. आता तुम्हाला मिक्स करून सुद्धा दाखवते. बघा किती मोकळा हा भात झालेला आहे. आता यावरती अजून थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात छान असा मऊसूद भात तयार झालेला आहे. आणि भाजी पण बघा छान रस्सेवाली आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता सर्व करून घ्यायची. त्यासाठी एका प्लेटमध्ये भात टाकायचा आणि सोयाबीनची भाजी टाकून घ्यायची आहे. आता इथं भात आणि सोयाबीनची भाजी खूप खाण्याला टेस्टी लागते आणि लहान मुलांना तर खूप आवडते. जीरा राईस आणि सोयाबीनची भाजी म्हटलं की लहान मुलं तर आवडीने खातात. त्यासाठी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स. आता सर्वात अगोदर सोयाबीनसाठी मी टिप्स सांगणार आहे. तर ती म्हणजे जेव्हा सोयाबीन उकळत्या पाण्यात टाकतो तर सोयाबीन टाकण्याच्या अगोदर त्यामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा तरी तुम्ही मीठ टाका आणि नंतर सोयाबीन टाका. म्हणजे सोयाबीन लवकर शिजतात आणि छान मऊसूदसुद्धा होतात. आणि राईस करतो म्हणजे आपण भात करतो तेव्हा भात करताना त्यामध्ये लिंबाचा रस आणि साखरेचे दाणे हे नक्की टाका. म्हणजे आपल्या भाताला सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि छान भात असा सुटसुटीत आणि मऊसूद होतो. ही टिप्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.